हाय मैत्रिणींनो, माझ्या सुईधागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एप्रिल कन्स्ट्रक्शनमध्ये 34 स्टिच म्हणजे जिग जॅग स्टिच पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे चौकोनी पेपर घेतलेला आहे आणि स्केलच्या साह्याने आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत. स्केलच्या मापा एवढेच, जे की मी तुम्हाला दाखवत आहे पेपरवरती कसे करायचे. आणि आपल्याला या टोकापासून या टोकापर्यंत असे क्रॉस लाईन स्टिच करायचे आहे. पेपरवरती आपल्याला मोठे बॉक्स बनवायचे आहेत. या टोकापासून या टोकापर्यंत क्रॉस स्टिच आपल्याला करायचे आहे. ही स्टिच करत असताना एकदम हलक्या हाताने करायचे आहे, हळूवार, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपल्याला फक्त दाब चालवायचा आहे, जे की मी दाखवलेलं आहे. जिग जॅग शिवणची थोडक्यात माहिती पाहूया. जिग जॅग शिवण ही लवचिक, मजबूत आणि फिनिशिंगसाठी अत्यंत उपयुक्त शिवण पद्धत आहे. जिग जॅग म्हणजे तिरक्या वाकड्या रेषांमध्ये पुढे मागे जाणारी शिवण पद्धत आहे. सरळ रेषेऐवजी डावीकडून उजवीकडे वळण जाणारी शिवण म्हणजे जिग जॅग शिवण होय. जिग जॅग शिवणची वैशिष्ट्ये पाहूया. एक, लवचिक शिवण. दोन, कापडाच्या कडेला जिग जॅग शिवणचा उपयोग पाहूया. एक, कपड्यांच्या कडेला सुरक्षित ठेवण्यासाठी. दोन, लवचिक असल्यामुळे ताण सहन करते. तीन, फिनिशिंगसाठी. चार, डेकोरेशनसाठी. जिग जॅग शिवणचे फायदे पाहूया. एक, कापड सुटत नाही. दोन, मजबूत आणि टिकाऊ. जिग जॅग शिवण कुठे वापरतात? एक, टी शर्ट, लेगिज. दोन, कापडांच्या कडेला फिनिशिंगसाठी. तीन, एम्ब्रॉयडरी आणि डिझाईनसाठी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले झिगझॅग स्टिच दिसत आहे. बरोबर लाईनवर आलेले आहे, जे की बॉक्सला आपण टच केलेले आहेत. झिगझॅग स्टिच मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या पेपरवरती झिगझॅग स्टिच पूर्ण झालेले आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. बॉक्स आखल्यामुळे आपले झिगझॅग व्यवस्थित दिसत आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ, कशी वाटली माझी माहिती? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन.